काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मनपूर्वक तुमचं स्वागत करतो आणि आपले आभार आहे. 2025 माजलगाव नगर परिषद निवडणूक फॉर्म 17 तारखेपर्यंत आपल्याची मुदत आहे आणि त्यासाठी आज जे काही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडलेले आहेत की ज्यांना बी फॉर्म देण्यात येते त्यामुळे यादी मी आपल्यासमोर सर्वप्रथम ठेवणार. ओबीसी महिला नगराध्यक्षपद नेरोनिसा खलील पटेल आत्ता हे नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार आहेत. प्रभाग 1 मधून महिलेमध्ये रेखा प्रल्हादराव सरवदे आणि सर्वसाधारण मधून मालती मधुकरराव पाठक अशा दोन्ही महिला उमेदवार दिलेले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये रत्नमाला राकेश साळवे अनुसूचित जातीमधून महिला आणि सर्वसाधारण माजी जे आता सध्याचे नगरसेवक आहेत शेख इम्रान शेख बशीर त्यांना परत आपण उमेदवारी दिली. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गातून सय्यद अहमद सय्यद नूर बेलदार आणि सर्वसाधारण महिलामधून पठाण नाजिया जुनेद खान यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 5 मधून नागरी मागासवर्गीयाचा प्रभाग त्याच्यामध्ये नवनाथ सुखलाल गायकवाड आणि महिलेचा निर्णय अद्याप व्हायचा झालेला नाही, तो उद्यापर्यंत. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये सर्वसाधारण महिला मनीषा प्रदीप कुमार रेदासने आणि सर्वसाधारण म्हणून राहुल लंगे. 6 मधून लताबाई अच्युतराव लाटे सर्वसाधारण मधून शेख मजीद इब्राहिम. महिला प्रभाग क्रमांक 7 मधून महिला वैशाली प्रशांत शेटे आणि सर्वसाधारण मधून विजय राजेभाऊ शिंदे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये महिलामध्ये यास्मिन रफिक तांबोळी आणि सर्वसाधारण मधून शेख तौफिक सत्तार. प्रभाग क्रमांक 9 मधून ओबीसी मध्ये मोहसिन जलील बागवान आणि सर्वसाधारण महिलेमधून सुरेखा प्रल्हाद होके. प्रभाग क्रमांक 10 मध्ये घाडगे राधिका रोहन महिलामधून आणि सर्वसाधारण मधून दिनकर भगवानराव होके. प्रभाग क्रमांक 11 ओबीसी महिला कोमल प्रशांत वारकर आणि सर्वसाधारण मधून मतीन अहमद शेख. प्रभाग क्रमांक 12 मध्ये अनुसूचित जातीच्या महिला बनसोडे उषाताई महादेव आणि सर्वसाधारण मधून सय्यद रफिक अली. प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनुसूचित जातीतून सुधामती सुधाकर हो आणि सर्वसाधारण महिलामध्ये रेहानबी हरून शेख. असे 13 प्रभागातले 25 उमेदवार आम्ही जाहीर करतो. 1-2 दिवसात आम्ही जाहीर आहे. माजलगाव नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या
कार्यरत असलेले नगराध्यक्ष सहाल चौस यांना अविश्वास आणून त्यांचं अध्यक्षपद आपण काढून घेतलं होतं. त्यावेळेस राष्ट्रवादी बरोबरच भारतीय जनता पक्ष असेल, मोहनराव जगताप असतील, जवळजवळ सर्वच नगरसेवक आहेत. त्यावेळेस मला पक्षाचे जोडे बाजूला ठेवून नगरपालिकेमधला सगळा कारभार ठप्प झालेला होता आणि अनेक केसेस नगराध्यक्षाच्या विरोधात त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं दाखल होत्या. अनेक मुख्याधिकारी, जवळजवळ 5 ते 6 मुख्याधिकारी, कारण या नगरपालिकेची चौकशी डायरेक्टरेट ऑफ DMA ज्याला म्हणतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांनी केलेली होती, त्यांच्या पथकाने केलेली होती आणि अनेक प्रकारचे गैरव्यवहार आणि कोट्यावधी रुपयाचा घोटाळा त्यामध्ये झालाय असं त्याचा रिपोर्ट होता. त्याच्या प्रमाणात पोलीस केसेस झाल्या आणि कोर्टामध्ये ती प्रक्रिया अद्यापही चालू आहे. परंतु अविश्वास ठराव झाल्यानंतर या सर्व नगरसेवकांनी सुरुवातीच्या काळामध्ये जे उपाध्यक्ष होत्या शिंदेताई त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर अध्यक्षाची रीतसर निवड झाल्यानंतर शेख मंजूरबाई यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कारभार करायला सुरुवात केली. ज्यावेळेस कारभार करायला सुरुवात केली त्यावेळेस जवळजवळ 55 ते 60 कोटीचा निधी हा नगरपालिकेच्या विविध अकाउंटमध्ये पेंडिंगमध्ये होता. कामं होत नव्हती 2 वर्ष आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपण ही कामं त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासकीय इमारतीचं मी उदाहरण देईल की जे 12 वर्षापासून माजलगाव नगर परिषदेची प्रशासकीय इमारत ही अर्धवट अवस्थेत होती, ती पूर्णत्वाला नेली. अनेक ठिकाणी रस्ते आणि नालीचे कामं आपण त्या ठिकाणी केले आणि एक प्रकारे माजलगावच्या विकासाला तेव्हापासून चालना देण्याचं काम केलं. आमदार या नात्यानं या ठिकाणची पाणी पुरवठा योजना परत नव्यानं मंजुरी करून घेतली, कारण आता शहरासाठी 175 लिटर पाणी प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे अशी शासनाचीच योजना होती. त्याचा फायदा घेऊन आपण जवळजवळ 100 कोटी रुपये नळ योजनेच्या कामासाठी आणले आणि ते काम चालू आहे. नगर उत्थानच्या माध्यमातूनही रस्त्यासाठी जे DP रोडचे रस्ते असतात त्याच्यासाठी जवळजवळ 46 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. ती कामं प्रगतीपथावर आहे. आता नुकतंच एक नागरिकांना सांडपाण्यासाठी आणि सुवेज ट्रीटमेंटसाठी भुयारी गटार आणि ट्रीटमेंट प्लांटचा एक प्रकल्प जवळजवळ 250 कोटी रुपयाचा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. जे म्हणून काही सभागृहाच्या मागण्या होत्या, मोठ्या प्रमाणात बुद्धविहाराच्या मागण्या होत्या, त्याही आपण या शहरामध्ये राबवण्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या शहराच्या नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत किंवा मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण मागच्या नगर परिषदेचं कार्यरत असताना नगर परिषदेच्या काळात आणि नंतर 3 वर्ष प्रशासकीय काळात आपण कुठेही विकासाच्या कामामध्ये खंड पडू दिलेला नाही. दरवर्षी जवळजवळ 9 कोटी रुपयाचा निधी हा DPDCच्या माध्यमातून आपल्या नगर परिषदेला मिळतो. तीही कामं मागच्या 3 वर्षाच्या काळात या नगर परिषदेमध्ये झालेली. यावर्षी मंजूर झालेली कामं भविष्य काळात होतील, कारण त्याला 2 वर्षाची मुदत असते, त्यामुळे तेही कामं निश्चितच होतील. अशा पद्धतीनं एक विकासाचा एजेंडा घेऊन झालेली कामं, केलेली कामं, त्याचप्रमाणे नदी घाटचा एक 20 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. नदी घाट
आणि तिथं रस्ता आणि बगीचा अशा पद्धतीनं ते कामही प्रगतीपथावर आहे. अशा पद्धतीनं अनेक विकासाची कामं ही मागच्या 7 वर्षाच्या काळामध्ये 8 वर्षाच्या काळामध्ये या नगरपालिकेमध्ये झालेली आहे. ती सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच पद्धतीनं भविष्य काळात माजलगाव शहराचा सर्वांगीण विकास करायचा. त्या बाबतीत एक जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत जनतेसाठी आणि कुठली कामं 5 वर्षात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही करणार त्याचं स्पष्ट चित्र आम्ही जनतेच्या समोर करणार आहोत. आणि मला या ठिकाणी खात्री आहे, विश्वास आहे की माजलगावची सुजाणता यावेळेस निश्चितपणानं राष्ट्रवादीला एकतर्फी कौल देईल आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका देईल असा सार्थ विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझं निवेदन संपवतो. जर काही प्रश्न असतील तर स्वागत आहे. नगरसेवक निवडीत आपण एकंदरीत उमेदवार निवडले काही गुंड प्रवृत्तीचे आहेत, काही बोगस काम करणार आहेत. वार्ड क्रमांक 2 इम्रान नाईक, सोया नाईक, इम्रान जैनचे त्यांच्यावर 18 दिवसाचा गुन्हा दाखल आहे. त्या मातांनी समाजाच्या मुलांनी अक्षरशः आमच्या मुलींना का बोलतो म्हणून गोळा काढून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तर त्यांनी वाडामध्ये पूर्ण बोगस कामे केली. तशी आम्ही बनवलेली आहे. मी त्या वाडात आहे की फोटोज पण आम्हाला वाटत नाही की म्हणजे तुमचं काम चांगलं त्याबद्दल काय नाही. गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक निवडताना जे काही ज्या नगरसेवकांनी सालच्या उसला पाय उतार करण्यासाठी आम्हाला मदत केली होती त्याच वेळेस त्यांनी आश्वासन घेतलं होतं की आम्हाला तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तिकीट दिलं. त्यावेळेस ते आश्वासन द्यावं लागलं. त्यामुळं ठीक आहे, काही 1-2 उमेदवाराच्या बरोबर आहे. ते बोगस काम कुठं झालं असेल त्या तक्रारी तुम्ही जर केल्या असतील करेक्टिव्ह ॲक्शन आपण घेऊ, त्याच्याबद्दल काही हे नाही. परंतु सर्वसाधारणपणे सगळेच उमेदवार चांगले येण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे ना, मग एखादा अपवाद असतोच नाही. नियमाला अपवाद असतो तसा एक अपवाद असेल तर ज्यावेळेस पाय उतार झाली नगरपालिकेला त्यानंतर आपण शेख मंजूर यांना सुरुवातीच्या काळात आपण उपाध्यक्ष असताना मुंडेताईच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि नंतर जेव्हा रितसर नगराध्यक्षपदाची निवडून झाली त्याच्यानंतर शेख मंजूर ज्यावेळेस आर्थिक झाले होते त्यावेळेस तुम्ही घोषणा केली होती की नगरपालिकेच्या कारभाराला पूर्णपणे पारदर्शक होईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अजिबात नाही आणि त्याची राज्यस्तरीय चौकशी ही स्थापित करण्यात आली नाही. याबाबत आपलं म्हणणं काय? नाही, असा काही प्रकार नाहीये. नगरपालिकेमध्ये जी काही कामं झालेली आहेत ती खुल्या पद्धतीनं टेंडर पद्धतीनं जे सरकारचा नियम आहे आणि बिलं देताना थर्ड पार्टीचं ऑडिट कंपल्सरी असल्याशिवाय 1 रुपयाचंही बिल आम्ही काढलेलं नाही. ते आम्ही पाळलेलं आहे ते बंद. आणि राज्यस्तरीय वगैरे कुठलीही चौकशी माझ्या तरी माहितीत सध्या 5 सदस्यीय प्रलंबित आहे. नाही, 5 सदस्यीय समिती जी राज्य शासनाने तयार केली माझ्या तर माहितीत तसं काही नाही. पूर्वीच्या काळात ते झालेलं होतं. त्यानंतरची नाही, अजिबात मुस्लिमच्या काळात नाही. अशी काही चौकशी समिती नेमलेलं मला तरी माहिती. थर्ड पार्टी ऑडिटमध्ये सगळ्या डबल कामं झालेली कामं झाल्या त्या ठिकाणी थर्ड पार्टी ऑडिट हे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा पॉलिटेक्निक केलेलं आहे. आणि आता तुम्ही थर्ड पार्टी ऑडिटवर विश्वास ठेवणार नाही तर मग कोणाकडनं करून घ्यायचं. थर्ड पार्टी ऑडिट सर एखादं बिल देण्यापूर्वी थर्ड पार्टीचा ऑडिट रिपोर्ट क्वालिटीच्या बाबतीत क्वांटिटीच्या बाबतीत दिला जातो. तेवढंच एक माध्यम आहे आपल्याला चेक करून. दादा कामाबद्दल नाही, कामाची क्वालिटी कशी असेल परंतु त्या ठिकाणी कामं झालं नाही, तेच काम दुसऱ्या कामात तेच काम दाखवलं. काही ठिकाणी रस्ता खराब झाल्यानंतर पृष्ठभाग जो असतो फक्त 2 ते 3 इंचाचा पृष्ठभाग ते सुद्धा रितसर काम आपल्याला घेता येईल. म्हणजे पूर्वी सिमेंट रस्ता झाला पण आता थोडासा नादुरुस्त झाला किंवा खड्डे पडले त्या ठिकाणी 3 इंचाच्या लेअरची सुद्धा काही कामं झालेली. त्याच्यामुळे ते काही बोगस आहेत असं नाही.
ती कामं नव्याने झाली, त्याचं थर्ड पार्टी ऑडिट झाले. त्यामुळं म्हणजे शंका घ्यायचं काही कारण नाही. शंका नाही, इथं नालीच नाही, तिकडची नाली आता असं तिथं असं काही तिचं उत्तर मला आहे दादा, मी सांगतो ऐका ना, अशा असे प्रकरण असतील तर त्याची रितसर त्याची तक्रार व्हायला पाहिजे होती. परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय की 1 रुपयाचंही बिल नगरपालिकेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट शिवाय झालेलं नाही. दादा प्रश्न एक होता असा, प्रश्न अध्यक्षपदाचे उमेदवार आणि जे आतापर्यंत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहिले त्यांच्यासाठी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की त्यांचं नगरपालिकेत आतापर्यंतचे योगदान काय? नगरपालिकेचं योगदान नसतं, पक्षात योगदान असतं. जेव्हा आपण उमेदवारी देतो तेव्हा त्या संस्थेचं योगदान आपण बघत नाही. तो पक्षाचं अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम केलेलं आहे आणि आता त्यांना पक्षाच्या माध्यमातून हे नेतृत्व करण्याची संधी आहे. पक्षाच्या त्यांनी माध्यमातून त्यांनी काय काम केलं काय केलं नगरपालिकेत? आतापर्यंत? काहीच केलं नाही, कारण ते नव्हतेच. आता त्यांना संधी देतोय. नागरी समस्यांच्या बाबतीत किंवा कशाच्या बाबतीत पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं नगर परिषदेसाठी ते विचारते. तो प्रश्न त्यांना विचारा, त्यांनाच विचारतो. हे उत्तर देऊ शकते. त्यांनाच परंतु विचारतो. हा प्रश्न त्यांनाच विचारला. ते कुठेही नगरपालिकेत असताना नाही, ते नगरसेवक राहिले त्या. फार पूर्वी राहिले. तो काळ फार 15-20 वर्षापूर्वीचा होता. ते माझ्याच पक्षाच्या वतीने नगरसेवक होते, त्यावेळेस मी भाजपमध्ये होते. ते भाजपचे नगरसेवक होते. परंतु निश्चितपणानं नगरपालिकेमध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि पक्षाचं त्यांचं काम बघूनच आम्ही ही उमेदवारी निश्चित केली. दादा, माजलगावच्या नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला बाजार तळाचा म्हणजे जो प्रश्न आहे बाजाराच्या जागेचा, तो मागच्या 20 वर्षापासून अद्यापही तो निकाली लागलेला नाही. मला वाटतं मंजूरच्या काळामध्ये आपण वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1 कोटी रुपयाचा निधी पण मंजूर केलेला होता बाजार तळाच्या काही हे करण्यासाठी. त्या निधीचाही म्हणजे विनियोग कुठं झाला किंवा ज्या ठिकाणी बाजाराची जागा दाखवलेली आहे त्या जागेवर संपूर्ण नागरिक त्याच्यामुळं घरदार पाडून त्या ठिकाणी बाजार बसवायचं शक्य नाही. इतर जागा शासनाच्या वतीनं बाजारासाठी उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव आहे. त्याचा पाठपुरावा भविष्य काळात त्या ठिकाणी 2 एकरवरती बाजार करण्याचं आमचं या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये ते एक आश्वासन आहे. कुठल्या जागेचा प्रस्ताव दिला जातो? बायपासला 2 एकर जागा आहे शासनाची, खजानीसाठी घेतलेली रिझर्व आहे. खजानीचं काही काम नाही, खड्डा नाही. गोविंद बाजारच्या शेजारी लागून 2 एकरची जागा आहे. त्या ठिकाणी बाजार करायचे, बाजार विकसित होऊ शकतो. एकेकाने विचारा प्लीज, शांततेने, मला भरपूर वेळ आहे. 100 फुटाच्या रस्त्याचं काय झालं? 100 फुटाचा जे रुंदीचा रस्ता होणार होता, माजलगाव शहरातून जे 100 फूट रुंदीचा रस्ता होणार होता, त्याच्या बाबतीमध्ये आता नॅशनल हायवेच्या विभागामार्फत जवळजवळ 25 कोटी रुपयाचा नाल्याचा प्रस्ताव हा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. त्याच्या माध्यमातून एकदा नालीचं काम झाल्यानंतर 100 फूट रुंदीचा तो रस्ता होईल. नाल्याचं काम त्यावेळेस झालेलं नव्हतं आणि ते माझ्या काळात नव्हतं झालं. आपलीच मागणी आहे. माझी मागणी आहे, बरोबर आहे ना. मी त्याचा पाठपुरावाही केलेला आहे. त्याला जवळजवळ 25 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे आणि मग ते सगळं पाणी आता जे आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट करतोय, स्वेज ट्रीटमेंट प्लांट, त्याच्यामध्ये त्याचं प्रोसेसिंग होऊन नदीला सोडलं जाईल. त्याच्यासाठी नव्यानं प्रस्ताव केलेला आहे. म्हणजे बायपासचा रोड आणि शहरातला जुना रस्ता या दोन्हीकडं नाल्याचा एस्टिमेट केलेलं आहे. ते साधन झालेलं आहे, त्याला मान्यता मिळेल मार्चमध्ये. माजलगाव शहरामध्ये आपण ज्या स्ट्रीट लाईट लावलेल्या आहेत गेल्या 7-8 महिन्यांपासून बंद आहे. ते चालू करण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेत का आमदार येणार? नाही, मला आजच कळते ते बंद आहे. आता मी लक्ष देईन. दादा आणि दुसरा प्रश्न ज्या की नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये ज्या घंटा गाड्या खरेदी केलेल्या आहेत परंतु दुरुस्त्याअभावी दोळखात पडलेल्या आहेत, त्या आपण दुरुस्त करणार का आमदार येणार? आमदाराचं काम नाही ते प्रशासनाला तुम्ही सांगाल का? तुम्ही गल्लत करताय माझ्या कामात आणि नगरपालिकेच्या कामात. ते प्रशासनाचं काम आहे.
मी निश्चितपणाने त्याची माहिती घेईल आणि त्याला योग्य त्या सूचना युती संदर्भात नाही. युती काही होऊ शकलेली नाही. युती वरिष्ठ पातळीवर व्हावं असं ठरलं होतं. अजितदादा आणि पंकजाताई आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांची चर्चा होऊन ते ठरणार होती, परंतु काही बीड जिल्ह्यात कुठंच युती दिसत नाही सध्या तरी. आणि आता वेळ थोडा राहिला म्हणून आपण पावसामुळे आता पावसाळ्यामध्ये कामाला सुरुवात 2.5 वर्ष झाली नाही दुसरं डेव्हलप करताय ते आपण पहिलं माझ्या हाताने उद्घाटन केलं होतं ते सिद्धेश्वरच्या त्या जागेमध्ये सिद्धेश्वरची जागा माहिती आहे ती नगरपालिका सिद्धेश्वर शाळेचं ठीक आहे ना. त्याचं टेंडर झालेलं आहे आता 6 कोटी रुपयाचं नाट्यगृहाचं टेंडर झालेलं आहे. ते आता पावसामुळे ते काम होऊ शकलं नव्हतं. शादीखान्याचंही काम प्रगतीपथावर आहे. अशा विविध कामं प्रगतीपथावर. नाट्यगृहाच्या बाबतीत चर्चा अशी बाहेर जात आहे की बाबा नाट्यगृह ज्यांनी प्रस्तावित केलं होतं किंवा त्याचा सगळं पैसा उपलब्ध झाल्याच्या नंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आपल्यालाही माहिती आहे 8 दिवसापर्यंत पाऊस होता, त्यामुळे ते काम सुरू होऊ शकलं नाही. आता सुरू होईल ना. पावसाळा संपलेला आहे. त्याला सुरू व्हायला काही म्हणजे ह्याची अडचण नाही. म्हणजे कशाची आचारसंहितेची काही अडचण नाही. पूर्वी झालेलं आहे. वर्क ऑर्डर झालेली त्याचं काम आपण सुरू करू. उद्घाटन होणार नाही परत कामाला मात्र सुरू होतं. मंदिर रोडचं एक रस्ता 6 महिने बंद आहे त्याच्यामुळे थोडासा मंदिर गाडी ते कामही लवकर सुरू होईल कारण की दुसरा टप्पा जो मिळायला पाहिजे तो शासनाकडनं अद्याप पहिला जो काही मिळाला होता टप्पा त्याची कामं पूर्ण झाली नालीची आणि रस्त्याची कामं. तर दुसरा टप्पा आजच काही निधी आले आहेत 1-2 दिवसांपूर्वी. तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला बोलवून आणि सीओना सांगून ती कामं आपण सुरू करू. खांद्यामध्ये बस बंद झाली त्याला वर्ष म्हणजे घ्यायला सांगितलं. आता जे काही 2 कोटी 2.5 कोटी रुपयाचा निधी झाला त्याच्यात तो रस्ता करून घ्या असं सूचना केली. आमदार साहेब आपल्या पंचायत समितीकडे जाणार रस्त्याकडे स्वच्छता नाही बरं तिथं म्हणजे घाण सारखं कोर्ट आहे का कोर्टाच्या क्वार्टर स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते तुम्हाला माहिती नाही अशी परिस्थिती आहे. मला मान्य आहे काही समस्या आहे भरपूर मी काही म्हणत नाही की पूर्ण 100% व्यवस्थित चालू आहे. कारण या माजलगावमध्ये अशी पद्धत आहे की कॉन्ट्रॅक्ट एकाला काम करणारा दुसराच तर तिथं कोणाचे ट्रॅक्टर चालतात ते बघा ते लक्षात येईल तुमच्या. कॉन्ट्रॅक्टरचा सब कॉन्ट्रॅक्टर त्याचा एजंट त्याचा काय अजून काय ते अशी पद्धत आहे माझं. मूळ कॉन्ट्रॅक्टर कोण येतं चेहराच बनायला सपोर्ट खर्च कोणत्याच कामात केलेला कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही. कॉन्ट्रॅक्टर हे बी करायचं कामाचं नाही भेटत. तुमच्यापासून माहिती न बोलली जाते. हे समोर येतं नगरसेवकच समोर येतं. नगरसेवक चांगलं काम करून घेतात उभा कारण की ते स्वतः नगरसेवक आहे ते स्वतः उभं राहून काम करतात. एक चांगला उमेदवार व्यापारी माणूस आम्ही दिलेला आहे. त्यांचं काही पोट नगर परिषदेवर अवलंबून नाही. नगरपालिकेमध्ये ते गेल्यानंतर आणि सर्व नगरसेवकाच्या मदतीनं त्या ठिकाणी चांगला कारभार आम्ही करू एवढंच मला आश्वासन मी सांगितलं. बायपासला 2 एकर जागा आम्ही शोधली खदानीची ते गोविंद बजाजच्या ती शासनाकडनं नगरपालिकेची जागा अजून ती जागा ऍक्युअर झाली नाही ती जागा. कारण तिचा जी नकाशा आहे ती जी जागा मोजली नकाशा रद्द झालाय ते त्यांनी मोजलेली का दगडखान्यात जागा ती जागा निश्चिती नाही त्या जागेची नाही झालं ना. मोजणी नकाशा आहे ती जागा जागा नकाशा रद्द झाला शासनाच्या ताब्यात आहे एवढं मी सांग. नुसती काय रद्द झालं तहसीलच्या
ताब्यात आहे, ती मोकळी जागा आहे, डोळ्याला दिसते ती जागा, डोळ्याला दिसते ना जागा. जागा जितकी का ती रद्द जाणार नाही, मला काय माहिती पद्धतीनं मोजणी केलेली आहे ती रद्द झाली नाही, रद्द नाही वगैरे काही नाही झालेलं. आणि शासनाची जागा आता तुम्ही म्हणता रद्द झाला, मी म्हणतो रद्द झालेली नाही, ती जागा आहे, प्रत्यक्षात डोळ्याने दिसते ती जागा. जागा आहे त्याचे कागद दाखवा मला रद्द झाले. रद्द झालेली जागा किती नाही ना अहो, ते मोजणीचं काम आहे ते. दादा शहराचा पुढील 5 वर्षाचा विकास आराखडा काय आहे? तो आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलं, मी उल्लेख केला. पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण करणं, 175 मानसी पाणी पुरवठा जनतेपर्यंत पोहोचवणं, सांडपाण्याची आणि सिवेजची व्यवस्था करणं, त्याला ट्रीटमेंट प्लॅन करून ते पाणी नदीत सोडणं, हे 2 मेजर प्रकल्प आहेत. आणि रस्त्या नाल्याची कामं तर कायमस्वरूपी चालूच राहणार. ते काही घडून संपणारी काम आहे. दादा जरा कार्यकर्त्याला विनंती आहे, हे पत्रकार परिषद आहे. आपण बाजूच्या हॉलमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे. आज पत्रकारांनी गर्दी केलेली आहे, कार्यकर्ते आणि नेते मंडळी जास्त झालेली आहे. काहीच गर्दी त्याला ऐकवायला नाही. असं ना बघू ना आपण बघण्याची गोष्ट आहे.